आणि आता पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नेमकं काय घडलं दिवसभरात अतिशय वेगवान। आरटीओचे अधिकारी साखर कारखानदाराकडून आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप करत सोलापुरामध्ये ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन केलं। यावेळी आक्रमक पदाधिकाऱ्यांनी स्वतःला आरटीओ कार्यालयामध्ये कोंडून घेतलं। बुलढाण्यामधील मुंबई नागपूर महामार्गावरून पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केलं। जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत खड्ड्यातच बसू असा इशारा यावेळी देण्यात आला। ओबीसी आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे इतर सर्व महामंडळामधील कर्ज माफ करून उद्योजकांना नवीन कर्ज द्यावं या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जागरण गोंधळ करत आपल्या मागण्या मांडण्यात आल्या। बीड जिल्ह्यामधल्या जलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करा या मागणीसाठी मशाल आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून शिंदे सरकार विरोधात खोके आंदोलन करण्यात आलं। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोळगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखं आंदोलन केलं। यावेळी भाजप नेत्यांचे फोटो असलेले कागदी विमान उडवण्यात आले। नंदुरबारच्या शहादामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला। महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। राज्यामध्ये येणारे मोठे उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। राज्यामधील प्रकल्प गुजरातला गेल्याचा निषेध करत नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केलं। राज्यातील तरुणांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। टाटा समूहाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे। ट्रॅफिक पार्क धरमपेठ ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये येणारे मोठे प्रकल्प हे गुजरातमध्ये गेल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राज्यामधील तरुणांच्या रोजगाराचं नुकसान झाल्यानं पुणे तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीकडून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील प्रकल्प परराज्यामध्ये जात असल्याच्या निषेधार्थ भुसावळ शहरात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील तरुणांचा घास पळवून नेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये येणारे प्रकल्प परराज्यामध्ये गेल्याच्या निषेधार्थ नाशिकमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केलं। यावेळी आश्वासनांचं विमान उडवून निषेध करण्यात आला। तसंच गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली। महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे राज्याबाहेर गेल्यानं बारामतीमधील उद्योजकांकडून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला। राज्यामधील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, लघु उद्योजकांना चालना मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं। राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यावा या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेनं शोले स्टाईल आंदोलन केलं। मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला। नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर शहरातून जाणारी जड वाहतूक बंद करावी तसंच शहरातला रस्ता दुरस्ता करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। जड वाहतुकीमुळे अर्धापूर शहरातील रस्त्यांवरती खड्डे पडल्यानं पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केल्याचं दिसलं। राहुल गांधींची भारत जोडो यात्रेमध्ये चंद्रपुरातील कार्यकर्ते 15 नोव्हेंबर नंतर वाशिममध्ये सहभागी होणार आहेत। ही यात्रा धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सांगितलं। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरती मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी तिरंगा हातात घेऊन तरुणांनी घोषणाबाजीही केली।
अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले येथे अखिल भारतीय किसान सभेच्या 23व्या राज्य अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। अधिवेशनापूर्वी शेतकरी रॅली काढून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी 400 रुपयांची लाच मागणाऱ्या औरंगाबादेतील कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेल्या न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडली। त्याची दखल घेत कृषी मंत्री सत्तारांनी ही कारवाई केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 8,21,097 शेतकऱ्यांची पिकं बाधित झालेली आहेत। याबाबत पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 532 कोटी 47 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। धानाची कोठारं असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये दिवाळी संपली तरी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू झालेलं नाही आणि गेल्या 20 दिवसांपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे, पण केंद्र सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना आपलं धान व्यापाऱ्यांच्या दारामध्ये नेण्याची वेळ आली आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यामधील लिंगनूरमध्ये वटवाघुळांनी धुमाकूळ घातलेला आहे। शेकडो वटवाघळांनी एका रात्री द्राक्ष बाग उद्ध्वस्त करत सुमारे 7 लाख रुपयांचे द्राक्ष नष्ट केले आहेत। यामुळे लिंगनूरमधील शेतकरी संकटात सापडले आहेत। लासलगाव मनमाडसह नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झालेले आहेत। दिवाळीनिमित्त 10 दिवसांपासून लिलाव बंद होते। लिलाव सुरू झाल्याने कांद्याची मोठी आवक झाली आणि कांद्याच्या दरात क्विंटलामागे 540 रुपयांची वाढ झाली आहे। यवतमाळमध्ये 5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे, मात्र यंदा कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत। कापूस उत्पादनाचा खर्च जास्त आहे, त्यात कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत। नांदेडमध्ये सोयाबीन काढणीवेळी शेतात वाढलेल्या गवताचा मोठा अडथळा होतोय। गवत काढण्यासाठी कामाला मजूर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील टेंभी इथल्या शेतात सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली। या आगीत सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। या प्रकरणी महागाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून शिंदे सरकार विरोधात खोके आंदोलन करण्यात आलं। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोळगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत 4000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे आणि या सोयाबीनला प्रति क्विंटल 4.5 ते 5,000 रुपयांपर्यंत दर मिळाला। रब्बी पेरण्यांचा खर्च भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरीमधील दापोलीत सध्या थंडी अनुभवायला मिळतेय। दापोलीचा पारा 14 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय। बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तापमानाची नोंद केली आहे। पर्यटक या थंडीचा आनंद घेत आहेत। वाशिमच्या बोरखेडी गावातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आलाय। विद्युत पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा जीर्ण होऊन त्यातून ठिणग्या बाहेर पडत असल्याने दुर्घटनेची शक्यता आहे, मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। नांदेडच्या नायगाव तालुक्यामधील कृष्णूर बरबडा मार्गावरील पुलाचं काम रखडलंय, त्यामुळे वाहन चालकांना ओढ्यातून वाट काढावी लागते। पंढरपूरच्या घरतवाडी गाव ग्रामस्थांनी विकायला काढलेल्या अशा आशयाचे बॅनरच झळकवण्यात आलेले आहेत। गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत। पंढरपुरामध्ये नियमापेक्षा जास्त ऊसाची वाहतूक करणाऱ्या 22 वाहनांवर परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। 20 ते 25 टन ऊसाची वाहतूक केली जात असल्याने 3,30,000चा दंड वसूल करण्यात आलेला आहे। बीडमध्ये समाजकंटकांकडून महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या सुशोभीकरणाचे नुकसान केल्याचं प्रशासनाने याची कोणतीच दखल न घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय। पाथरी इथल्या साई जन्मभूमीच्या विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा नव्यानं वाद सुरू झालाय। विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी फडणवीस यांचे निकटवर्ती आणि माजी आमदार मोहन फड यांच्यावर निधीला खोडा घातल्याचा आरोप केलाय। अलिबागमधील आक्षीमधील मराठी भाषेतील आद्य शिलालेखाचं जतन आणि परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते झालं। यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी उपस्थित होते।
नांदेड महापालिका सदस्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे। या कार्यकाळातील शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विकासाबाबत समाधान तर काही सदस्यांनी प्रलंबित कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। तर आता महापालिकेचे पालिका आयुक्त प्रशासक पुढील कामकाज पाहणार आहेत। नगर शहरामधील उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात असून वेळेआधी 230 कोटी रुपयांच्या पुलाचं काम पूर्ण केल्यानं या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे। या उड्डाणपुलाच्या पाहणीवेळी उड्डाणपुलाचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे। रवी राणांसोबतच्या वादावर आमदार बच्चू कडू मंगळवारी भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यापूर्वी कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे। कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। रवी राणांच्या आरोपांवरती आमदार बच्चू कडू मंगळवारी अमरावतीत आपली भूमिका जाहीर करतील। त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्याची नेहरू मैदानावरती जोरदार तयारी सुरू झाली आहे। राज्यभरामधून कार्यकर्ते यावेळी हजेरी लावणार आहेत। पहिले बोलायचं मग विधान मागं घ्यायचं हे बरोबर नाही अशा शब्दात आमदार किशोर पाटील यांनी रवी राणा यांना खडसावलंय। राणाकडून बोलले पण आरोप 50 आमदारांवरती झालाय आणि तो भाजपा आमदाराकडून होत असेल तर ते चुकीचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी राज्यातील उद्योग बाहेर जाण्याबाबत नाराजी दर्शवली आहे। त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लवकरच राज ठाकरे यांची भेट घेऊन तारखेनुसार प्रकल्पांची माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा निषेध करत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। पुण्यामधल्या रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमधून IFB सारखे इतरही प्रकल्प उभे राहणार असल्याबाबत कोल्हेंनी मोदी फडणवीसांचे आभार मानले। पाचोऱ्यामधील भव्य नोकरी मेळाव्यामध्ये 3 तारखेला 15,000 पोलीस भरती आणि 70,000 इतर भरती काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे। ठाकरे गटाच्या उपनेत्या उद्यापासून सुषमा अंधारे जळगाव जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पाळधी गावात कार्यकर्त्यांच्या वतीनं सुषमा अंधारे यांच्या स्वागतार्थ लावलेले बॅनर अज्ञातांनी लंपास केले। त्यामुळे जळगावात राजकीय तणाव निर्माण झालाय। नाशिक म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदावरून तसंच या संघटनेच्या ताब्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू झालाय। नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे याबाबत सुनावणी पार पडली। पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे। चौकशीमध्ये हा सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय आणि त्यावेळेस मुंबईमध्ये भाजपची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरं फोडली त्यांनी घरं फोडण्याची भाषा करू नये अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे। परमेश्वराकडून आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा असल्याचंही विखेंनी सांगितलं। खोटं बोल पण रेटून बोल हे विरोधकांचं धोरण असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। हे नेते पत्रकार परिषद घेतात पण कागद दाखवत नाही। टाटानं सरकारशी काही चर्चा केली असेल तर त्यांनी कागद दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलंय। शिंदे फडणवीस सरकार विरोधकांची कोंडी करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला। माझ्यावरती दाखल गुन्ह्यात काही तथ्य नसून पोलीस दडपणाखाली काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी आपला जबाब नोंदवला। खासदार सुप्रिया सुळे यांनी चालत जाऊन किल्ले राजगड सर केलेला होता। गड किल्ल्यांच्या विकासाबरोबरच परिसराच्या विकासासाठीही विशेष कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात हा दौरा आयोजित करण्यात आलेला होता। करुणा शर्मा यांनी बीडमध्ये घर खरेदी केलेल्या घराच्या नोंदणीसाठी ते बीडमध्ये आलेल्या होत्या। गेल्या काळामध्ये माझ्यावर भीषण अन्याय झाला, त्याच अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मी बीडमध्ये आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। चलनी नोटांवरती जर फोटो छापायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापा अशी मागणी पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केलेली आहे। आंबेडकरांऐवजी इतर कोणाचा फोटो छापण्याचा विचार जरी केला तर परिणाम वाईट होतील असा इशारा त्यांनी दिला।
भंडारा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये मुद्देमाल सुरक्षा कक्षात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 35 कारतूस चोरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलेश खडसे याला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे। वृद्धाश्रमामध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या संकेत झाडे या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या, तसंच त्याच्या ताब्यातून जवळपास 2,35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। बीडच्या अंबेजोगाई इथं तरुणानं दरीत उडी घेत आत्महत्या केलेली आहे। दिनेश लोमटे असं या तरुणाचं नाव आहे। आईच्या डोळ्यात देखत त्यानं दरीत उडी घेत आत्महत्या केलेली आहे। यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुण्याच्या खेड तालुक्यामधील आडगाव बंधारा येथे पोहायला गेलेल्या 2 मित्रांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। वन्यजीव रक्षक संस्थेने या दोघांचे मृतदेह शोधून बाहेर काढले असून शिवम गोपाले आणि सार्थक ढोरे अशी या 15 वर्षीय मृत मुलांची नावं आहेत। खामगाव जालना महामार्गावरती देऊळगाव राजाजवळ भीषण अपघात झाला। एक भरधाव कार नदीत कोसळली। यात कारमधील 5 जण जखमी झाले असून त्यातील 3घांची प्रकृती चिंताजनक आहे। भिवंडीतल्या जकात नाका इथे पंचायत समिती कार्यालयाजवळ दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्याच्या आंबेगावामध्ये एका पाळीव कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला केला। कुत्र्याच्या मालकानं वेळीच धाव घेत आरडाओरडा केल्यानं कुत्र्याला जीवदान मिळालं। हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। विषय सभापतीच्या निवडणुकीमध्ये दगाफटका टाळण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उमरेड करांडला इथे जंगल सफारीसाठी गेलेले होते। यावेळी त्यांच्या जिप्सी मागे वाघ लागल्याची घटना घडली। चालकानं प्रसंगावधान राखत जिप्सी जोरात पळवल्याचं यात दिसून येतं। बुलढाणा जिल्ह्यामधील शेगावातील गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। सलग 5 दिवस सुट्टी असल्यानं मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेलेला होता। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोल्हापुरात नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतलं। पहाटे अचानकपणे तो मंदिरात दाखल झाल्यानं पुजाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला। सचिन सोबत यावेळी मुलगा अर्जुन तेंडुलकरही होता। भाजपतर्फे येवल्यातून धन्यवाद मोदीजी अभियान रथानं मार्गक्रमण सुरू केलेलं आहे। हा रथ संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फिरून केंद्र सरकारच्या विविध योजनेतून लाभ मिळालेल्या नागरिकांकडून धन्यवाद मोदीजी या पत्राचं संकलन करणार आहे। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये सहस्त्रार्जुन जयंतीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गणपती मंदिरात महाआरती करून ढोल ताशांच्या गजरात या शोभायात्रेला सुरुवात झाली। गुहागरच्या पाटपन्हाळेमध्ये सुरू असलेल्या मिसळ महोत्सवाला खवय्यांसह पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। प्रसिद्ध शेफ निलेश लिमये यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारची मिसळ आतापर्यंत 5,000हून अधिक लोकांनी चाखली आहे। जळगावात श्रीराम मंदिर संस्थाननं आयोजित केलेल्या वहन उत्सवाला सुरुवात झालेली आहे। यावेळी सरस्वतीच्या वहनांची महाआरती करण्यात आली, तसंच भारूड भजन सादर करत श्रीरामाचा जयघोषही करण्यात आला। तर संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या इतरही महत्त्वाच्या गावाकडच्या बातम्या जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी 400 रुपयांची लाच मागणारे औरंगाबाद येथील कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले। न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणाला वाचा फोडली। दखल घेत कृषी मंत्री सत्तारांनी ही कारवाई केली। रत्नागिरीतील दापोलीत सध्या थंडी अनुभवायला मिळते। दापोलीचा पारा 14 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय। बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तापमानाची नोंद केली आहे। पर्यटक या थंडीचा आनंद घेत आहेत। वाशिमच्या बोरखेडी गावातील महावितरणचा भोंगळ कारभार पाट्यावर आला। विद्युत पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा जीर्ण होऊन त्यातून ठिणग्या बाहेर पडत असल्याने दुर्घटनेची शक्यता आहे। मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर बरबडा या मार्गावरील पुलाचं काम रखडलं, त्यामुळे वाहन चालकांना ओढ्यातून वाट काढावी लागते।
पंढरपूरच्या घरतवाडी गाव ग्रामस्थांनी विकायला काढले अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले। गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत। पंढरपुरामध्ये नियमापेक्षा जास्त ऊसाची वाहतूक करणाऱ्या 22 वाहनांवर परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। 20 ते 25 टन ऊसाची वाहतूक केली जात असल्याने 3,30,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। बीडमध्ये समाजकंटकांकडून महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या सुशोभीकरणाचं नुकसान करण्यात आलं। प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेतल्याने संताप व्यक्त होत आहे। पाथरी इथल्या साई जन्मभूमीच्या विकास आराखड्यावरून पुन्हा नव्याने वाद सुरू झाला आहे। विधान परिषद सदस्य आमदार बाबाजी दुर्राणी यांनी फडणवीस यांचे निकटवर्ती आणि माजी आमदार मोहन फड यांच्यावर निधीला खोडा घातल्याचा आरोप केलाय। अलिबागमधील अक्षीमधील मराठी भाषेतील आद्य ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय गावाकडच्या बातम्या आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी वेगवान। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सांगलीच्या मिरजेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये सरदार पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी छायाचित्र चलचित्र मांडण्यात आली आहेत। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीमध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सहभागी नागरिकांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहादा इथल्या गांधींच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये अनेक जण पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात तुमच्या आमच्या गावाकडे घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा गावाकडच्या बातम्या। तर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत। पाठवले शहरात जवळपास 114 खड्डे असून त्यामुळे अनेक अपघात घडतायत। तसंच वाहतूक कोंडीही वाढत असल्याने हे खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात येते। पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार असलेल्या 300 ई बसचे दर उत्पादक कंपनीने कमी केले तरच त्या बस घ्याव्यात अशी भूमिका पीएमपीएमएलने घेतली आहे। या संदर्भात पीएमपीएमएल प्रशासन पालिका आयुक्तांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढणार आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकांनी महामंडळाचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी हद्दीबाहेर जाणारे तोट्यातील मार्ग बंद करण्याचे संकेत दिले। त्याशिवाय गर्दीच्या वेळी 2 वाहक नियुक्त करण्याची चाचपणी सुरू केली आहे। सोलापुरातील ऊस दरासंदर्भातल्या बैठकीत कारखानदार आलेच नाहीत, त्यामुळे बैठक फिसकटली। दरम्यान ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झाली असून कायदा हातात घेण्याचा इशारा देण्यात आला आहे। आरटीओचे अधिकारी साखर कारखानदारांकडून आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप सोलापूर ऊस दर संघर्ष समितीने केलाय। यावेळी आक्रमक पदाधिकाऱ्यांनी स्वतःला आरटीओ कार्यालयात कोंडून घेतलं। बुलढाण्यातील मुंबई नागपूर महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करत मवियाच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं। जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत खड्ड्यातच बसू असा इशारा यावेळी देण्यात आला। आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे इतर सर्व महामंडळातील कर्ज माफ करून उद्योजकांना नवीन कर्ज द्यावं या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जागरण गोंधळ करत आपल्या मागण्या मांडण्यात आल्या। बीड जिल्ह्यातल्या जलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहाराप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करा या मागणीसाठी मशाल आंदोलन करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं। यावेळी भाजप नेत्यांचे फोटो असलेले कागदी विमान उडवण्यात नंदुरबारच्या शहादामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला। महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। राज्यात येणारे मोठे उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं।
राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याचा निषेध करत नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। राज्यातील तरुणांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। टाटा समूहाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली। ट्रॅफिक पार्क धरमपेठ ते उपमुख्यमंत्री नमस्कार, मी विलास बडे। न्यूज